नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा जाधव आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा अर्ज भरण्यासाठी भरपूर सारे कॅन्डिडेट वाट पाहत आहेत ऑनलाईन फॉर्मची, परंतु अजूनपर्यंत कोणत्याच वेबसाईटवरती या प्रकारचा ऑनलाईन फॉर्मची लिंक मात्र आली नाही। तीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। मग नेमका अर्ज कसा भरायचा, लिंक कधीपर्यंत येऊ शकते आणि अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला भरता येईल का, त्याची काय प्रोसेस असणार आहे। कारण की प्रत्येक जणाला कोणाचा नाही कोणाचा फॉर्म भरायचा आहे। कुणाच्या आईचा फॉर्म भरायचा आहे, तर कुणाच्या बहिणीचा किंवा कुणाच्या नातेवाईकाचा फॉर्म भरायचा आहे। पात्र उमेदवार जे आहेत त्यांना हा फॉर्म भरायचा आहे, त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्मची वाट पाहत आहात, तर मी या फॉर्मबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। तर मित्रांनो बघा, तुम्ही हा फॉर्म जो आहे तो बऱ्याच ठिकाणी बघितला असेल, परंतु हा फॉर्म जो आहे तो ऑफलाईनचा फॉर्म आहे। आणि हा कशासाठीचा फॉर्म आहे, तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या सेंटरवर जाल, म्हणजे समजा तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये गेलात आणि तिथे गेल्यानंतर हा फॉर्म त्यांना तुम्ही भरून द्यायचा आहे। तुम्हाला ते तुमच्याकडून हा फॉर्म भरून घेणार आणि ते तिथे ऑनलाईन प्रोसेस करणार। म्हणजे ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे। पहा, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा। अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही गेलात तर तिथे हा फॉर्म भेटेल। हा फॉर्म भरून सोबत हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत, आधार कार्ड, त्यानंतर तुमचा रहिवासी दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तुमचे हमीपत्र, या ठिकाणी हमीपत्र दिले पहा, अर्जदाराचे हमीपत्र हे देखील तुम्हाला भरून द्यायचे आहे। त्यानंतर बँकेचे पासबुक, तुमचा फोटो किंवा तुम्ही स्वतः तिथे उपस्थित असणं देखील गरजेचं आहे, कारण तुमची KYC केली जाणार आहे। तर हे कोणासाठी फॉर्म आहे पहा, इथेही लिहिलेलं आहे की त्यांनी हे पहा, उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता हे, म्हणजेच ज्यावेळी तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाल किंवा एखाद्या केंद्रामध्ये जाल तेव्हा तुम्हाला हा असा फॉर्म दिला जाईल आणि ह्या फॉर्ममध्ये तुमची माहिती भरून घेतली जाईल। परंतु तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईनच भरला जाणार आहे। तर तो कोण भरणार आहे, जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्हाला असा फॉर्म दिला जाईल ऑफलाईनचा, आणि त्यासाठी जे अंगणवाडी सेविका आहेत किंवा ज्या ऑफिसमध्ये फॉर्म घेऊन जाल तिथे जे कर्मचारी असतील ते तुम्हाला मदत करतील। हा फॉर्म तुम्हाला कोणत्याही केंद्रामध्ये भेटून जाईल जर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा असेल तर। पण आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन फॉर्म आम्हाला भरता येईल का, तर 100% भरता येईल, ठीक आहे। परंतु ऑनलाईन फॉर्मची लिंक त्यांनी सध्या दिलेली नाही। मी 2 वेबसाईट शासनाच्या चेक केल्या बघा, हे WCD महिला बाल विकास विभाग पुणेची वेबसाईट आहे, ही देखील चेक केली, इथेही अजून काही आलेलं नाही। आणि मेन जी आयुक्तांची वेबसाईट आहे, महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र सरकार जे आयुक्तालय आहे त्यांची वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न केला, पण वेबसाईट कालपासून ओपन होत नाही, त्याच्यावर पण एरर येत आहे। त्यामुळे अजूनपर्यंत तरी कुठलीही ऑनलाईन लिंक आलेली नाही, त्यामुळे कुठेही फॉर्म भरू नका। ज्यावेळेस ऑनलाईन ऑफिशियल लिंक येईल त्यावेळेस ती आम्ही सांगू, किंवा डिटेलमध्ये फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ दिला जाईल। ही माहिती जी आहे, हा फॉर्म जो आहे तो अंगणवाडी सेविका भरून घेतील आणि त्या स्वतः ऑनलाईन फॉर्म भरतील, पण अजून तरी ऑनलाईन फॉर्मची लिंक आलेली नाही, अजून ऑनलाईन फॉर्म चालू झालेले नाहीत। मग आता तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून देऊ शकता, पण त्यासाठी केंद्रामध्ये जावं लागेल। मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की केंद्रामध्ये गेल्यानंतर ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा, त्याची प्रोसेस काय आहे, पण अजून ऑनलाईन फॉर्म चालू झालेले नाहीत हे लक्षात ठेवा। कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, GOV असेल तरच ती गव्हर्नमेंटची लिंक असते, ध्यानात ठेवा। आता तुम्ही म्हणाल की GR आलेला आहे, त्याच्यात तर कालमर्यादा दिली आहे, अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै 2024। तुम्ही म्हणाल या तारखा आहेत, तर आता 1 तारीख तर गेली, पण ऑनलाईन फॉर्मची डेट तर निघून गेली, पण लिंक अजून आली नाही। पण मित्रांनो कसं आहे, सरकारची प्रोसेस त्याच्यावर चालू असेल, कारण की मित्रांनो 1 ते 2 दिवसापूर्वीच योजना घोषित केलेली आहे। त्यामुळे एखादं पोर्टल बनवण्यासाठी किंवा एखादं ॲप्लिकेशन बनवण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो, पण जेव्हा पण ही लिंक येईल तेव्हा ती लिंक तुम्हाला दिली जाईल। परंतु 100% फॉर्म तुम्हाला ऑनलाईनच भरता येतील। GR मध्ये तशी माहिती दिली आहे। आता तुम्ही म्हणाल की 15 जुलै शेवटची तारीख आहे, तर ही तारीख वाढवून भेटेल का,
तर तसं GRमध्ये लिहिलेलंच आहे की अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास, म्हणजे या तारखेमध्ये वगैरे बदल करायचा असल्यास तसे बदल केले जातील. त्यामुळे खूप मोठा काळ फॉर्म भरण्यासाठी मिळू शकतो, पण त्याची गॅरंटी नाही. सध्या तरी 15 जुलै पकडून चला. तर आता फॉर्म भरायची प्रोसेस काय आहे? ऑनलाईन फॉर्म तर अजून आलेच नाहीत. मग हा फॉर्म नेमका भरायचा कसा? तर बघा, योजनेचा अर्ज पोर्टल म्हणजे अजून पोर्टल तयार झालेलं नाही. मोबाईल ॲपसुद्धा तयार केलं जाणार आहे. प्ले स्टोअरला आलं की तुम्हाला माहिती दिली जाईल. सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. तर बघा, पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. म्हणजे फॉर्म हे ऑनलाईनच भरायचे आहेत. तर आता तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरता येईल का? त्याची पोचपावती भेटेल का? ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र. तर ऑफलाईन फॉर्म तुम्ही कुठे कुठे भरू शकता? तर अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर या अशा प्रकारचा फॉर्म तुम्हाला दिला जाईल. खाली हमीपत्र पण आहे पहा. अर्जाच्या पावतीसाठी सुद्धा ह्याच्यात नमुना दिलेला आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी. कार्यालयीन कामकाजाकरिता यात दिलं आहे की ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाची नोंदणी क्रमांक इथे दिला जाईल. ऑनलाईन चालू नाही, त्यामुळे सध्या तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन ऑफलाईन भरावा लागेल. अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी पण आहे इथे. तर अशी पावती तुम्हाला भेटेल. इथे तुमची सही घेतली जाईल, त्यासोबत डॉक्युमेंट घेतले जाईल आणि हमीपत्र पण भरून द्यायचे आहे. शिवाय तुम्हाला स्वतः तिथे उपस्थित राहायचे आहे. अर्ज आहे ऑफलाईनचा, पण तिथे त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही सर्व माहिती लागणार आहे. त्यासाठी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. महिलेचे संपूर्ण नाव भरायचे आहे, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव, इथे जन्मतारीख लिहायची आहे, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे, जन्माचे ठिकाण, त्यानंतर मोबाईल नंबर, आधार नंबर, त्यानंतर शासनाच्या दुसऱ्या कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का? घेत असाल तर दर महिन्याला किती घेताय? वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही विवाहित आहात का घटस्फोटित आहात किंवा परित्यक्त्या का निराधार, यांना हा फॉर्म भरता येणार आहे. जे मॅरिड आहेत त्यांनाच भरता येणार आहे. अनमॅरिडसाठी फॉर्म नाही आहे. विधवा, घटस्फोटित, निराधार सर्वांसाठी आहे. तसेच तुमचे बँकेचे डिटेल भरून घेतले जातील. तसेच तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला लिंक असला पाहिजे. त्यानंतर नारी शक्ती प्रकार म्हणजे यापैकी कोणता जॉब तुम्ही करताय का? म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस, यापैकी काही नसेल तर सर्वसामान्य महिला याला तुम्ही टिक करू शकता. तर बाकीचे डॉक्युमेंट तर मी सांगितलेतच. तर अशा प्रकारे ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरता येणार आहेत. कुठे कुठे भरू शकताय? तर अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असतात तिथे, नगरी म्हणजे शहरी किंवा ग्रामीण म्हणजे गावी किंवा आदिवासी विभागमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, वार्डमध्ये, सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध होतील. पण अजून तिथे चालू झालेत की नाही हे तुम्हाला तिथे गेल्यानंतरच कळेल. तुम्ही गेलात आणि काही कळलं तर कमेंटमध्ये जरूर सांगा. त्यामुळे सर्वांना ही माहिती समजेल. तसेच सोबत या अटी आणि शर्तीमध्ये पण वाचून टिक करायची आहे. शिवाय बायोमेट्रिक किंवा ऑन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल तो द्यायचा आहे किंवा बोटांचे ठसे घेतले जातील म्हणजेच eKYC पण इथे केली जाणार आहे. म्हणून तुम्ही स्वतः तिथे असणे गरजेचं आहे आणि या सर्वासाठी तुमची सहमती आहे म्हणून हे हमीपत्र द्यायचे आहे. रेशन कार्ड, आधार कार्डसुद्धा सोबत घेऊन जा. तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा त्याची पावती तुम्हाला घ्यायची आहे. नंतर तिथे एक यादी लावली जाईल. जिथे तुम्ही फॉर्म भरला तिथे ती एक यादी लावली जाईल किंवा ऑनलाईन पण यादी येईल, ती चेक करायची. त्यानंतर जर काही आक्षेप असेल तर तक्रार असेल त्या संदर्भात तुम्हाला तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार मात्र ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. 5 दिवसापर्यंत ही तक्रार नोंदवता येणार आहे. त्यावर निवारण करून मग फायनल यादी लावली जाईल आणि त्यानंतर मग डिजिटल पद्धतीने तुमचे प्रत्येक महिन्याचे हस्तांतरण सरळ बँकेत जमा होईल. हा जो लाभ आहे 1500 रुपये दर महिन्याला तो बँकेत जमा होईल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण माहिती GR नुसार दिली आहे.
अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. शिवाय या योजनेसाठी कोण पात्र व अपात्र असतील ते पण दिले आहे. अजून एकदा ते डोळ्याखालून घालूया. तर ह्या पात्रता आहेत: लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे, विवाहित किंवा विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला किंवा 21 ते 60 वर्ष वयोगटापर्यंतच आहेत, लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न नसावं. तर या पात्रता आहेत. आणि अपात्रता काय आहेत, तर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही. तसेच नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सरकारी विभाग, उपक्रम किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही ठिकाणी काम करत असाल तर तुम्ही अपात्र असाल. तसेच तुम्ही एखाद्या योजनेचा 1500 रुपयेपेक्षा जास्त पैशाचा जर तुम्ही लाभ घेत असाल, याआधी तुम्ही घेतला असेल तरी देखील तुम्ही अपात्र असणार आहात. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये कुणी सदस्य अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कर्मचारी बोर्डाचे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच तुमच्या कुटुंबातील संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेती जमीन असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी शेती असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे ट्रॅक्टर वगळून कोणतेही 4 चाकी वाहन असेल तरीही तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. ही आहेत पात्रता व अपात्रता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रात जाऊन हा फॉर्म भरू शकता. सोबत सर्व डॉक्युमेंट द्या. तिथले कर्मचारी तुमचा ऑनलाईन फॉर्म भरतील आणि सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून त्याला जोडतील. तुम्ही तिथे भरू शकता किंवा ऑनलाईनची वाट पाहू शकता. पण हा फॉर्म ऑनलाईनच प्रोसेस होणार आहे आणि ऑनलाईनची अजून लिंक आली नाही. ऑनलाईन लिंक येईल तेव्हा ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. अजून याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. गव्हर्नमेंटची योजना आहे त्यामुळे गव्हर्नमेंटच्या साईडवरच ही लिंक तुम्हाला भेटेल आणि गव्हर्नमेंटचा सिम्बॉल असतो GOV. त्यामुळे सावध राहा आणि पाहत राहा आपले चॅनल ऑल इन वन. धन्यवाद.